ह्याचं नाव माहित आहे का? हे काय नाव? ह्याचं नाव कॉम्प्युटर. हे जे आहे त्या सगळ्यांचं नाव कॉम्प्युटर. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? संगणक. आणि इंग्लिशमध्ये कॉम्प्युटर. लक्षात ठेवायचं ह्या सगळ्यांचं नाव. आता हे जे आहे ह्याचं नाव काय आहे? कीबोर्ड. ह्याचं नाव कीबोर्ड. लक्षात ठेवायचं कीबोर्ड. हे काय आहे माहित आहे? ह्याचं नाव माऊस. माऊस. ह्याचं कीबोर्ड. आता ही जी आहे आपल्याला दिसते ती काय आहे? स्क्रीन. स्क्रीन आहे ही स्क्रीन. आणि हा जो आहे त्याला काय म्हणायचं? मॉनिटर. मॉनिटर. याला मॉनिटर. आणि हे जे आहे हे हा बॉक्स ह्याला काय म्हणायचं? CPU. बोला, तुम्ही पण बोला. CPU. या बॉक्सला CPU. ह्याचे वेगळे वेगळे भाग आहेत, त्याचे नाव आपण ह्याला काय म्हणतात? कीबोर्ड. हा माऊस. आणि हे मॉनिटर. मॉनिटर. आता ह्याच्यामध्ये आपण आणि ह्या सगळ्यांना मिळून काय नाव आहे? कॉम्प्युटर. हे आणि हे सगळ्याला मिळून काय म्हणायचं? कॉम्प्युटर. काय ते तुमचं नाव काढता येतं. नंतर चित्र, छान छान चित्र काढता येतात. आणखीन आता आपली शाळा आहे, मूकबधीर शाळा आहे, त्याची माहिती म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचं नाव. जे शाळेतले विद्यार्थी त्यांची नावे, नंतर त्यांच्या गावाचं नाव, तुमचं जे आधार कार्ड आहे त्याचा नंबर, मेडिकल सर्टिफिकेट आहे त्याचा नंबर, ही सगळी जी माहिती आहे ह्या फाईलमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती आहे. आणि ही सगळी माहिती आपण या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करू शकतो, म्हणजे टाईप करून. समजा आता हा वर्ग 5वीचा आहे, तर 5वीमध्ये किती? 10 मुलं आहेत. 10 मुलांची नावे, त्यांचा आधार नंबर, मेडिकल सर्टिफिकेटचा नंबर, गावाचं नाव, मोबाईल, बाबाचा मोबाईल नंबर, हे सगळं आपण ह्याच्यामध्ये सेव्ह करून ठेवू शकतो. तर आता हे जे सेव्ह करायचे ते आपण नंतर शिकणार आहेत. पण आता काय करू आपण? चित्र कसं काढायचं ते आपण शिकू. घर. कशाचं चित्र काढलं आपण? घराचं चित्र काढले. असे वेगळे वेगळे चित्र आपल्याला या कॉम्प्युटरमध्ये काढता येतात. आता आज एवढंच. नंतर मला आता तुम्ही नावं सांगायचे. कुठे? कीबोर्ड. त्याचं नाव. स्क्रीन जी आहे ती स्क्रीन. बरोबर. मॉनिटर. हा मॉनिटर. CPU. बरोबर. छान. हे जे आहे बॉक्स त्याला CPU म्हणायचं. आणि माऊस. बरोबर. छान.